एक तास चालायची गरजच नाही पडणार, 5 मिनिटं अशा पद्धतीने चाललात तर हॅलो नमस्कार, तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा व्हिडिओमध्ये। मी आता 5-6 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता, तर तिथे मी सांगितलं होतं 1 तास चालायची गरज नाही, 5 मिनिटं हे पद्धत करा। तर खूप अशा कमेंट्स आहेत त्याच्यामध्ये की चालायचं आहे, चालायचं असतं, ह्या गोष्टी सगळ्या काही। तर तिथे मी एकच सांगायचंय मला या व्हिडिओच्या माध्यमातून, तुमच्याकडे वेळ नाहीये ना चालण्यासाठी, तर 5 मिनिटं तुम्ही अशा पद्धतीने चाला। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे की काय करायचं आहे, कशा पद्धतीने चालायचं आहे। तुम्ही एका जागेवरती राहून, घरामध्ये राहून चाला, तुम्ही अंगणामध्ये चाला, तुम्ही जिथे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तेव्हा चाला। आणि केव्हा तुम्हाला सकाळी चालायचंय अशी पद्धत वापरून तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही जेवण झाल्यावरती लगेच तुम्ही अशा पद्धतीने चालू शकता। पूर्ण डायजेशन तुमचं चांगलं होणार आणि लवकर तुमचा वेट लॉस होणार, तुमची कंबर पण बारीक होणार, तुमच्या गुडघ्यांमध्ये काहीच प्रॉब्लेम राहणार नाहीये जर तुम्ही अशा पद्धतीने चाललात तर। अजून एक, तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या पद्धतीने सुरळीत चालणार आहे जर तुम्ही 5 मिनिटं अशा पद्धतीने चाललात तर। जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तो व्हिडिओ बघून तुम्ही जर ह्या व्हिडिओवरती आला असाल तर ह्या व्हिडिओमध्ये मी खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वॉकिंग दाखवते, खूप सोप्या पद्धतीने। ज्यांना चालायला जमत नाही, ज्यांचे गुडघे दुखतात, गुडघ्यांची झीज होते चालून, किंवा तुमच्याकडे वेळच नाही, तुम्ही हे 5 मिनिटं करू शकता। तर चला जास्त वेळ नाही घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर ह्या पोझिशन मध्ये यायचं आणि थोडंसं बॉडीला वॉर्म अप करून घ्यायचं। या साइडला तुम्ही 40 काउंट, रिव्हर्स राऊंड तुम्ही अँटी क्लॉक, तुम्ही रिव्हर्स राऊंड 40 काउंट, 20 काउंट तुमच्या हिशोबाने, तुम्ही जशी वेळ आहे त्या हिशोबाने तुम्ही करायचं आहे। आता इथे नॉर्मल आपल्याला पायाच्या पंजांवरती यायचं। जर तुमचे गुडघे दुखतायत तरी पण तुम्ही यायचंय, तुमच्या लोअर बॉडीचा फॅट आहे तरी पण तुम्ही यायचं। स्टार्टिंगला तर असं कमरेवरती हात यायचे, दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला वेगळी स्टेप दाखवते। आणि इथे श्वास भरून सोडायचा, नॉर्मल श्वास ठेवायचा आणि हळूहळू या पोझिशन मध्ये इथे तुम्हाला वॉक करायची। आता इथे तुम्ही ही पोझिशन म्हणजे अशी वॉक तुम्ही अंगणामध्ये करू शकता, बाहेर तुमच्या जिथे स्पेस आहे तिथे तुम्ही करू शकता। जेवढा स्पेस आहे, नाही स्पेस तुम्ही एवढं मॅट वरती पण वॉक करू शकता। पूर्ण तुमच्या बॉडीवरती स्ट्रेस येणार इतकंच चाललंय। हे कंटिन्यू चालायचं तुम्हाला 1 ते 2 मिनिटं अशाच पद्धतीने चालत राहायचं। पूर्ण बॉडीच्या नसा तुमच्या मोकळ्या होणार आहेत असं चालल्याने। आता पूर्ण बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार, पोटाचा घेर पण कमी होतो, साईडचा फॅट पण कमी होतो, हाताचे दंड पण कमी होतात। ही दुसरी स्टेप चाललेली। या पोझिशन मध्ये ब्रीदिंग करायची आणि पायाच्या पंजांवरती यायचं वापस अँड वॉक करायची वापस। आपल्याला ह्याच पोझिशन मध्ये चालत राहायचं। 1 सेम पोझिशन आपल्याला रिव्हर्स नाही घेता, रिव्हर्स जायचं म्हणजे पाठीमागे ट्विस्ट न करता असं जास्त सरळ वॉक करत राहायचं, मागे पुढे मागे पुढे। हीच पोझिशन आपण कंटिन्युअसली करत राहतोय। खूप खूप ब्लड सर्क्युलेशन एकदम सुरळीत होतं याच्यानी, डायजेशन आपलं सुधारतं। अशी वॉक केल्याने स्लोली करायचं, घाई तुरु 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 चालायचं नाही। एकदम जेवढं तुम्ही स्लो मध्ये चालणार तेवढं तुमच्या हातापासून ते पायाच्या बोटापर्यंत पूर्ण बॉडीच्या नसा मोकळ्या होणार, स्ट्रेस येणार पूर्ण बॉडीवरती। कंटिन्युअसली असं चालायचं तुम्हाला आपल्याला 2 मिनिटं। आता याच्यानंतर वॉकिंगच करायची ना, मग तर चालणंच आहे की वॉकिंगच आहे ना, पण किती जर तुम्ही 1 हप्ता जरी केलं ना ह्या गोष्टी, 1-1 तासभर चालत आहात आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला येत नाही ना, तुम्ही हे 1 हप्ताभर अशा पद्धतीने करून बघा आणि मग रिझल्ट बघा आणि मग कमेंट करा। आता ह्या पोझिशन मध्ये यायचं, एका पायाला मागे न्यायचं ह्या पोझिशन मध्ये, दुसऱ्या पायाला ह्या पोझिशन वरती टाकेवरती यायचं आणि टाक आपण जमिनीवरती टच नाही करायचे। एक तर तुम्ही शूज घातलेले असतील किंवा तुमच्याकडे मॅट असेल किंवा खाली काही चटई वगैरे काही असेल त्याच्यावरतीच तुम्ही टाक अशी ठेवायची आहे याच पोझिशन मध्ये, ठीक आहे। आता रफ करून आपण टाक ठेवली तर आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर येते आणि गुडघ्यांना देखील आराम भेटतो याच्याने। आता ह्या पोझिशन मध्ये एकदम हात सरळ अँड शोल्डर ट्विस्ट, 1 2 श्वास भरायचा सोडायचा,
या साईडला आपण ट्विस्ट केलं तेव्हा इथे लक्षात ठेवायचं आपण कुठे ब्रीदिंग केली होती, कुठे ब्रीद आउट केलं होतं. ठीक आहे. हीच पोझिशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम पोझिशन करायची आपल्याला. ट्विस्ट करायचं आणि वापस ह्या पायाच्या पंजांवरती यायचं, टाकेवरती यायचं अँड स्टार्ट. पहिलेच हाताला ही पोझिशन करून घ्यायची आपल्याला. 1 बॅलन्स सांभाळून, 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स करायचं. आता इथे नेक्स्ट काय करायचं, सिंपल आहे. पायामध्ये हलकसं अंतर, दोन्ही पाय या साईडला जातील असे आणि इथे या पोझिशन मध्ये 1 2 3. आता पायाच्या पंजांवरती येतोय आपण ह्या पोझिशन मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. 4 5 6 7 8 9 10. आता ही पोझिशन तुम्ही अशी देखील करू शकता, हाताला असं वरती नेऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स करायचं. ह्या झाल्या आपल्या छान छान इझी मध्ये स्टेप, ज्याच्याने आपण खूप चांगल्या आपल्या बॉडीवरती स्ट्रेस आणू शकतो. वॉकिंगला वेळ नाहीये किंवा वॉकिंग करताय तुम्ही, त्याच्यासोबत तुम्ही या स्टेप पण करू शकता. कारण की त्या व्हिडिओवरती कमेंट होत्या की वॉकिंग खूप आवश्यक आहे. हो, मी पण समजते आणि मला पण खूप जास्त वॉक करायला आवडतं. जर तुम्हाला आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही या प्रॅक्टिस जरी केल्या ना तरी तुम्हाला खूप जास्त लवकर रिझल्ट भेटेल. तर नेक्स्ट आपल्याला सिंपल आहे. काय करायचंय तर या पोझिशन मध्ये जायचं. सिंपलच करायचं आहे आपल्याला, जास्त हार्ड नकोय. तर त्याच्यासाठी 1 2 3 4 5 6 7. जेवढं तुमच्या पायाला किक तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करायचं आहे. 8 9 10 11 12. प्रत्येक राऊंड हा 40चा घ्यायचा किंवा 2-2 मिनिटं करायचा किंवा 1-1 मिनिटं करायचा. वजनावर आहे तुमचं किती वजन आहे. तुमचं जास्त वजन असेल तुम्ही काउंट कमी स्टार्ट करा. जास्त हेवी मध्ये फास्ट मध्ये करायला जाल, जास्त करायला जाल तर बॉडी पेन होतोच. तुम्ही वॉकिंग स्टार्ट करा किंवा तुम्ही एक्सरसाइज स्टार्ट करा, बॉडी पेन तर स्टार्टिंगला हा होतोच. मग आपण काय करतो, खूप बॉडी पेन होतो, मला हे योगा सूट नाही करत असं समजतो आणि सोडून देतो. तर असं नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सवय लागायला आपल्याला वेळ लागतोच. तर इथेही तुम्हाला 5-6 दिवस वेळ जातो, ज्यांना सवय नाही त्यांना. आणि ज्यांना सवय ते तर आरामात करू शकतात. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आता ह्या प्रॅक्टिस करत असतानाच आपण खाण्यावरती आहार म्हणजे आपण काय खातो ते पण खूप महत्वाचं आहे. तर इथे आपल्याला चांगल्या पद्धतीने आहार घ्यायचा आहे. जे काही खातोय पोषण ठेवून खायचं. सिंपल आहे. जंक फूड खातोय का, बाहेरचं म्हणजे कोल्ड्रिंक घेतोय का, बिस्किट खातोय का, नमकीन घेतोय का. जर तुम्ही त्या गोष्टी खात असाल मग तुमचं वजन कमी लवकर नाही होणार. तुम्ही किती पण 1 तास काय तिथे 2 तास चाला, तुम्ही इथे 5 मिनिटं काय ते 1 तास जा, पण तुमचं वजन कमी नाही होणार. जर तुम्हाला वजन कमी करायचं तर त्या गोष्टी पहिले सोडायच्या आहे. घरातली भाजी पोळी भात जे पण खातोय ना ते खायचं आहे, पण एक लिमिट मध्ये. पोटाचे 4 हिस्से करायचे किंवा 2 हिस्से करायचे. एका हिश्श्यामध्ये जेवण, एका हिश्श्यामध्ये पाणी, असं ठेवून तुम्ही जर चांगला एक्सरसाइज आणि प्लस असा डाएट जर घेतला ना, सिंपल आहार जरी घेतला ना, तुमचं गॅरंटीने वजन कमी झालंच म्हणून समजा. तर लाईक तर करू शकता आता व्हिडिओ आवडला असेल तर. भेटूया परत छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.